रामदास कदमांचा बाण योग्य ठिकाणी लागला आहे असं नितेश राणेंनी म्हटलं होतं। स्वित्झर्लंडवरून कोण येणार होतं, कोण कागदपत्र घेऊन येणार होतं, ठाकरेंनी सांगावं असंही राणेंनी म्हटलं। तर नितेश राणेंचे पाहुणे स्वित्झर्लंडमधून येणार होते का असा पलटवार परबांनी केलाय। पहिला मोर्चा मातोश्रीवर काढावा। मोर्चा काढायची एवढीच खाज आहे ना। पहिला मातोश्रीवर काढायला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ना बांध्यावर काय दिलं ना कुठच्या अंड्यावर मध्ये काय दिलं। नितेश राणेंनी कोण येणार स्वित्झर्लंडवरनं त्याची माहिती द्यावी ना। त्याचे कोण पाहुणे आहेत का स्वित्झर्लंडमध्ये जे येणार होते, त्याचे कोण नातेवाईक त्याला माहिती आहेत का की कोण येणार होते। माझं म्हणणं असं आहे की या प्रकरणात ज्याला माहिती आहे त्याने कोर्टात यावं, सांगावं, त्याने विरोधात जाऊन दाखल करावं आणि कायदेशीर मार्गाने ही माहिती घ्यावी ना। केवळ आरोपाचे बाण सोडायचे आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं, असं करण्यापेक्षा तुम्ही ॲफिडेव्हिटवरती लिहून द्या, कोर्टात जा आणि सांगा की ही माणसं येणार होती, यांची ही तिकीट आहेत, हे या बँकेशी संबंधित आहेत, काय असेल ते तुमच्याकडे माहिती तुम्ही द्या ना। आणि बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल जर नितेश राणेला शंका असेल तर त्याने कोर्टात जावं।